तर मॅच ऑन होत आहे. शेलुमता वल आणि गावदेवी ओवली सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम शेलुमता वल संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. गावदेवी ओवली हा संघ सरपंच उपसरपंच चषक सोनाले येथील विजेता संघ आहे. गावदेवी ओवली सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. कैलास आणि प्रवीण प्रवीण स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला कैलास आणि सलामीचे षटक टाकण्याचे सज्ज होते इंद्रपाल. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गावदेवी ओवली हा संघ आणि सरपंच उपसरपंच चषक सोनाले येथील विजेता संघ आहे. आणि गावदेवी चषक पिंपळघर येथील रनर अप टीम आहे शेलुमता वल. आणि दोन्ही चांगले संघ इथे समोरासमोर आलेले आहेत. चांगला बॅटल, चांगली फाईट बघायला मिळेल प्रेक्षकांना. पहिला चेंडू इंद्रपाल समोर प्रवीण. पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला आहे ऑन साइडला. इथे मात्र किरण याला मात्र चेंडू अडवता आला नव्हता. संजय याचं चांगलं बॅकअप. 2 धावा मात्र मिळतात. 2 धावांनी सुरुवात श्री गणेश झालेला आहे गावदेवी ओवली संघाचा. दोन धावांनी इथे सुरुवात केलेली आहे प्रवीणेने. इंद्रपाल पुन्हा एकदा तयार. समोर फलंदाज प्रवीण. अतिशय सुरेख असा फटका इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेबाहेर चौकार. तर आई गावदेवी ओवली संघाची लेट रिपोर्टिंग झाल्यामुळे त्यांना 2 धावांची इथे पेनल्टी जाहीर करण्यात आलेली आहे. ज्यावेळेस शेलुमता वल संघाचा डाव चालू होईल त्यावेळेस त्यांच्या डावामध्ये 2 धावा ऍड केल्या जातील याची सर्वांनी नोंद घ्या. नक्कीच. मात्र कम्मालीचा परफॉर्मन्स सध्या सुरू आहे. जिथे सोनालीची स्पर्धा संपन्न झाली होती तिथूनच आपल्या डावाला सुरुवात केली आहे ती म्हणजे प्रवीणने. जबरदस्त खेळ राहिला होता त्या स्पर्धेमध्ये आणि आपला फॉर्म बरकरार ठेवताना या स्पर्धेमध्ये देखील बॅक टू बॅक दुसरा चौकार उमेश पाहायला मिळते. पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेचा लूट सध्या तरी करताना आई गावदेवी ओवली टीम. नक्कीच चॅम्पियन संघ आहे आणि चॅम्पियन प्रमाणे सुरुवात करून देताना ते प्रवीण आपल्या संघासाठी 2 लागोपाठ चौकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. कॉन्फिडन्स लेवल हाय आहे. उत्साह वाढलेला आहे टीम मधला. कारण बरेच वर्षानंतर विजेतेपदाची माल त्यांच्या गळ्यात पडली होती. इंद्रपाल पुन्हा एकदा तयार. लागोपाठ 2 चौकार त्याच्या विरोधात आलेले आहेत. धावसंख्या 10 आहे. ते मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. लो फुलटॉस चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. चांगले क्षेत्ररक्षण होते. फक्त 1 धाव मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती 11. स्ट्राईकला कैलास आलेला आहे. नक्कीच या वर्षाची सर्वात उत्कृष्ट भागीदारी म्हटलं की मग
दोनच नाव आठवतात आपल्याला, उमेशदादा, एक मंगेश भोईर आणि संजय पाटील टीमचे कॅप्टन शेलूमाता वर्ल्ड संघाचे 2 खेळाडूने 91 धावा जोडल्या होत्या 4 षटकामध्ये. सुरेख असा चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडूच्या हाताने केली होती इंद्रपाल याने, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एसटी रक्षक मंगेश भोईर याचा झाला होता. निर्धाव चेंडू येतोय, पडद्यावर कोणी बसू नका, लहान मुले ती शाळेची मुलं आहेत, आपण शाळेत जायचं आहे. इंद्रपाल पुन्हा एकदा तयार, फुलटॉस चेंडू आहे, चेंडू उडवलाय, झेल घेण्याचा प्रयत्न केला होता किरण यांनी, झेल पासून खूप दूर राहिले. 2 धावा मात्र मिळतील फलंदाज कैलास याला. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 13. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 13 अशा धावा जमवल्या. चांगली सुरुवात ओवली संघाची झालेली आहे. चांगली सुरुवात इथे फलंदाज प्रवीण यांनी केलेली आहे. पहिले षटक संपले, दुसऱ्या षटकामध्ये इथे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते बीके बालकृष्ण. नक्कीच एक गोलंदाज आज एक्स्ट्रा आणलेला आहे असंच आपण म्हणूया आपण शेलूमाता वर्ल्ड संघाच्या माध्यमातून. आणि आता सर्व नाशिक दौरा सर्व झालेला आहे, प्रमोद भोईर टीम मध्ये जोडलेले आहेत. एक ऑप्शन आहे गोलंदाजीचा, नक्की सध्या चर्चा करतात कॅप्टन बीके मंगेश भोईर आहेत, चर्चेमध्ये इंद्रपाल देखील आहे. नक्की कोणता गोलंदाजी करेल नक्कीच येणाऱ्या काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत माहिती पोहोचेल. ऑप्शन भरपूर आहेत गोलंदाजीचे शेलूमाता वर्ल्ड संघासमोर. आणि मला वाटते कपिल याला आणलं आहे. एरवी कपिल आपल्याला शेवटचं षटक टाकताना दिसतो, इथे मात्र दुसऱ्या षटकासाठी त्याला आणलेलं आहे. नक्कीच एक मोठा क्रीडांगण आहे आणि प्रसिद्ध आहे. आणि नक्कीच खेळपट्टी देखील मातीची आहे. मातीच्या खेळपट्टीवर एक जुने जाणते गोलंदाज भरपूर चांगला अनुभव घेत असतात. सकाळपासून नक्कीच सर्वांनी आनंद घेतला असेल या स्पर्धेचा आणि खेळपट्टी देखील बघितली असेल. म्हणूनच थोडासा विचार संजय पाटील आणि मंगेश भोईर आणि बालकृष्ण यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे की कपिल एक चांगला गोलंदाज आहे, खेळपट्टी मातीची आहे, पाटापीज आहे, इथं चांगली गोलंदाजी होऊ शकतो म्हणून त्या गोलंदाजाचा विचार केलाय. कपिल येतोय या दुसरे षटक घेऊन. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत, 13 धावा बनल्या गेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी कमबॅक करावे लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल दुसऱ्या षटकामध्ये. कपिल प्रवीण साठी हा चेंडू, फुलटॉस चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता. स्वप्नील चेंडूचा पाठलाग करतोय, 1 धाव पूर्ण. आता पायाने अडवण्यात यश आलेलं स्वप्नील याला. त्याचप्रमाणे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 15. कपिल पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी मार्गवर. समोर फलंदाज प्रवीण. सुरेखचा चेंडू व्हाईट यॉर्करची ते हाताळणी केलेली आहे. कपिल याने निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं मोजून मापून टाकलेला चेंडू होता, व्हाईट यॉर्कर. कपिल पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी मार्कवर. ते मात्र सुरेख असा फटका सजवलाय. लॉंग ऑफला संजय पाटील आहेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण आणि सुद्धा तेवढ्याच जोरात केली होती संजय पाटील यांनी. 1च धाव मिळते. 1 धाव संख्येने संघाची धावसंख्या 16. कपिल पुन्हा एकदा तयार, समोर फलंदाज कैलास. अतिशय सुरेख असा ड्राईव्हचा फटका बघतोय. चेंडू जातोय कव्हरला, चांगले क्षेत्ररक्षण होतंय. 1च धाव मिळते. 1 धाव संख्येने संघाची धावसंख्या होते ती 16. 17 धावा झालेल्या आहेत. कपिल पुन्हा एकदा तयार, समोर फलंदाज प्रवीण. ते मात्र सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे सूरज याच्याकडून. 2 धावा मात्र वाचू शकत नाही. 2 धावांनी संघाची धावसंख्या 19.
19 धावा झालेल्या आहेत. कपिल गोलंदाजी करतो दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा आलेल्या आहेत. कपिल प्रवीण जोशी फुल टॉस चेंडू होता. चेंडू येतोय लॉंग लेग सीमारेषे बाहेर चौकार. लॉंग ऑनच्या जवळच होते संजय पाटील परंतु वाचवू शकले नाहीत. खूप मोठं अंतर होतं आणि ते रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बिमर साठी. फुल टच चेंडू होता. अतिशय सुरेखरित्या ड्राईव्हचा फटका बघितला. लॉंग ऑन थोडस वाईड होतं त्यामुळे आउटफील्ड फास्ट होती आणि चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावसंख्या 23 झालेली आहे आणि 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये बिनबाद 23 अशा धावा झालेल्या आहेत गावदेवी ओवली संघाच्या. दोन षटकामध्ये 23 आले. चांगली सुरुवात इथे झालेली आहे गावदेवी ओवली संघाची. कैलास हा 3 धावांनी खेळतोय तर प्रवीण याच्या बॅट मधून आतापर्यंत 20 धावा आलेल्या आहेत. चांगली फलंदाजी करतोय प्रवीण. 3 चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेले आहेत. नवीन गोलंदाज क्रमांक 3 वर गोलंदाजी करण्यासाठी प्रमोद भोईर. प्रमोद भोईर आले समोर. कैलास 3 धावा त्याच्या नावावर आहेत. पहिला चेंडू सुरेख असा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू इथे टाकण्यात आला होता. निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे प्रमोद भोईर यांनी. नक्कीच हॅट्रिक साठी गणेश ठाकरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे लगातार 3 विकेटच्या हॅट्रिक साठी. सुवर्ण संधी आहे प्रमोद भोईर यांना. सुरेख असा चेंडू आता ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झाला नाहीये. फक्त एकच धाव मिळेल. 1 धाव संख्येने संघाची धावसंख्या 24 धावा झालेल्या आहेत. स्ट्राईकला प्रमोद भोईर. प्रवीण साठी ड्राईव्हचा फटका लॉंग ऑनला संजय पाटील. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या होती ती 26. कडून पंच कमिटीला येथे शुभेच्छा आलेल्या आहेत. पंच सुरेशजी घरत, सुनीलजी म्हात्रे सर, त्यानंतर खास करून भाऊ पाटील यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याच दरम्यान अतिशय सुरेख असा चेंडू निर्धाव चेंडू येतोय. प्रमोद भोईर पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे. फुलटच चेंडू होता. बॅटची कड घेतली होती. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मंगेश भोईर यांनी केलेलं आहे. फक्त 1 धाव मिळते. 1 धाव संख्येने संघाची धावसंख्या 27. नक्कीच एक ट्रॉफी जिंकली आहे आणि गावदेवी ओली टीम संघाने मात्र परफॉर्मन्स सध्या तरी चांगला वाटत नाहीये. कारण की या धावा आहे ना 40 पर्यंत पाहिजे होत्या. जवळजवळ तिसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्तीच्या मार्गावर आहे. धावा फक्त 27 धावा आहेत. इथे मात्र चेंडू उडवला आहे. इंद्रपाल
तिकडे आहेत फक्त एक धाव घेऊन दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र होईल प्रवीण धावबाद. गोलंदाजाचं देखील आम्ही कौतुक करू. प्रमोद भोईर ज्या प्रकारे गोलंदाजी करतात, अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. एकही चेंडू खराब टाकलेला नाहीये गोलंदाजाने. खूप चांगली गोलंदाजी. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकामध्ये एक बाद 28 धावा झालेल्या आहेत. त्या गावदेवी ओवळी संघाच्या नवीन फलंदाज येतोय सुधाकर. तेवीस धावा बनवल्या गेल्या प्रवीणेच्या मार्फत. त्याच्यामध्ये 3 चौकार त्यांनी लगावले. चांगली फलंदाजी केली. नवीन फलंदाज सुधाकर. शेवटचा आणि अंतिम ओव्हर आहे आणि अंतिम ओव्हर मध्ये गोलंदाज कोण असेल? बालकृष्ण शेवटची ओव्हर टाकण्यासाठी शेवटचं षटक. नवीन फलंदाज सुधाकर. इथे स्ट्राईक घेताना नॉन स्ट्राईकला कैलास. धावसंख्या झालेली आहे ती. वेलकम. सन्माननीय राजेश पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. क्रीडानगरीचे मालक आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे, आपण व्यासपीठावर विरोध बनवायचा आहे. माजी सरपंच वडीनोगर या क्रीडानगरीचे मालक राजेश पाटील साहेब आपल्या सोबत जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू याच वेळेस चेंडू उडवलाय. चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषे बाहेर. षटकार. आते ही सुरुवात सुधाकर. नक्कीच राहत की सांस ली होंगी अब आई गावदेवी ओवली टीम ने, कारण की धावा बनत नाहीये आणि संघर्षाचा हा षटकार पाहायला मिळत आहे. नक्कीच या षटकाराची खूप गरज होती. तर पहिल्या चेंडूवर षटकार आलेला आहे बालकृष्ण याच्या आणि सुधाकर याने आल्या आल्या सुरुवात केलेली आहे. षटकाराने सुरुवात केलेली आहे. धावसंख्या होती ती 34. 34 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. अंतिम षटकाचा खेळ चालू आहे. अंतिम षटकाचा फक्त पहिला चेंडू टाकून झाला होता. पहिल्याच चेंडूवर षटकार येतोय. चांगली सुरुवात झालेली आहे शेवटच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा बालकृष्ण सुधाकर साठी. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. हाही चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. कॅप्टन खुश, अरविंद भोईर खुश आहेत. लागोपुढचे 2 चेंडू मध्ये 2 षटकार. बीके बालकृष्ण यांच्या अगेन्स्ट पाहतो आपण. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळत आहे. आणि षटकारांची हॅट्रिक होते की काय? कारण हॅट्रिक झाली तर या स्पर्धेची पहिली हॅट्रिक होईल षटकारांची. आणि नक्कीच नाना गोंधळे यांच्या माध्यमातून एक टी शर्ट देखील मिळेल, कारण की चालू अंगामध्ये चाचणी स्पर्धेपासून विकेटच्या हॅट्रिकसाठी आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी एक चांगला टी शर्ट आहे. तो टी शर्ट नक्की दिला जाईल नाना गोंधळे यांच्या माध्यमातून. नक्कीच बालकृष्ण यांच्यावर आता दबाव असेल, कारण लागोपाठ 2 षटकार त्यांच्या विरोधात आलेले आहेत. कुठेतरी शांत ठेवलेली फलंदाजी इथे मात्र जागृत झालेली आहे शेवटच्या षटकामध्ये. चांगला खेळ सध्या तरी हॅट्रिक वर आहे. पाहूया षटकारांची हॅट्रिक होते का. बालकृष्ण सुधाकर साठी हा चेंडू फुलटॉप चेंडू होता. अतिशय सुरेख असा फटका चेंडू गॅप मधून चाललाय. येतोय चौकार. नक्कीच आज वार शुक्रवार आहे आणि गोलंदाज चांगल्या गोलंदाजावर वार सध्या केला जात आहे सुधाकरच्या माध्यमातून. धावा पहा कुठे होते आणि कुठे गेले. आता 44 धावा बनलेल्या आहेत. असं वाटतंय की लुईस कोनचा सामना पाहायला मिळेल, मात्र सुधाकर नावाचा वादळ सध्या मैदानामध्ये. तीन चेंडूवर 16 धावा आलेल्या आहेत. पहिल्या 3 चेंडूवर 2 षटकार 1 चौकार. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. बालकृष्ण येते शेवटच्या षटकातील. धावसंख्या 44. बालकृष्ण पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतोय. समोर सुधाकर. बालकृष्ण
पुन्हा एकदा तयार सुधाकर साठी चेंडू यावेळेस मात्र पुलचा फटका बघतोय चेंडू गॅप मधून चाललाय अडणार नाही चेंडू जाईल सीमारेषेबाहेर चौकार नक्की मैदानामध्ये चाललंय काय कारण की चेंडू अडवण्यासारखा होता आणि सुधाकर आता आपल्या फॉर्म मध्ये या स्पर्धेमध्ये काय फलंदाजी होत्या चेंडू अडवण्याचा प्रयत्नच झाला नाही तिकडे मला वाटतं सूरज होते तिकडे नक्कीच फुटबॉलच्या मॅच मध्ये गोलकीपर ज्या प्रकारे गोल अडवतो त्या प्रकारचा हा क्रिकेटमध्ये फिल्डिंग करून चेंडू अडवणं फार महत्वाचं आहे 48 धावा धावपळकावर लागले आहेत बालकृष्ण पुन्हा एकदा तयार आतापर्यंत 2 चौकार 2 षटकार त्याच्या विरोधात आलेले आहेत 4 चेंडू मध्ये 5वा चेंडू या षटकातील फुलटॉस चेंडू मिस टाइम आहे चेंडू हवेत आहे झेल मात्र घेतलेला आहे फलंदाज बाद होईल अतिशय सुरेख असा झेल मात्र जो काम करायचा तो काम करूनच मैदानाच्या बाहेर पडत आहे टाळ्यांचा आवाज नक्कीच खेळाडू कक्षातून तुम्हाला ऐकायला मिळेल गावदेवी ओली संघासाठी एक चांगली वादली फलंदाजी पाहायला मिळाली सुधाकरच्या माध्यमातून 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले नवीन फलंदाज येतोय विकास आणि 1 चेंडू बाकी आहे 1 चेंडू खेळण्यासाठी विकास आलेला आहे धावसंख्या 48 धावा झालेल्या आहेत एक चांगल्या स्थितीमध्ये येते गावदेवी ओवली हा संघ बालकृष्ण विकाससाठी हा चेंडू ते मात्र अतिशय सुरेख असा फटका खेळलेला आहे संजय पाटील वाऱ्याच्या वेगाने चेंडूकडे धाव घेतलेली आहे इथे मात्र फलंदाज होईल धाव बाद 1 रन मिळेल शेवटच्या चेंडूवर धावसंख्या होते ते 49 आणि जिंकण्यासाठी 50 धावांचे लक्ष्य असेल ते शेलूमाता उबाल संघासमोर चांगलं टार्गेट ठेवलेलं आहे तिसऱ्या षटकामध्ये प्रमोद भोईरने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली असं वाटलं होतं की लो स्कोरिंग सामना असेल मात्र शेवटच्या षटकामध्ये सुधाकर याने 4 चेंडू मध्ये 20 धावा काढल्या आणि शेवटच्या षटकामध्ये 21 धावा आल्या त्यामुळे टार्गेट 50 धावांचं राहिलेलं आहे शेलूमाता वर्ल्ड संघासमोर आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल त्यावेळी कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल तुम्ही आवाज ऐकाल व्हॉइस ऑफ भिवंडी संदेश पाटील भिवंडीकर थँक्यू सो मच फार मोठा आव्हान 50 धावांचा कारण की जिथे संघर्ष करत होती टीम गावदेवी ओली मात्र एकाएक पिक्चर मध्ये सुधाकर नावाचा हा बादल मैदानामध्ये पाहायला मिळाला चांगली फलंदाजी केली आणि तब्बल 49 धावा बनवल्या आणि 50 धावांचा टार्गेट इथे शेलूमाता वर्ल्ड संघासमोर ठेवलाय आणि गावदेवी ओली टीम संघाने नक्कीच शेवटच्या षटकाला टार्गेट करण्यात आला होता ओली संघाच्या माध्यमातून आता पूर्णपणे जिम्मेदारी जी आहे मंगेश भोईर संजय पाटील यांच्या खांद्यावर नक्कीच भरपूर जिम्मेदारी आहे हे 2 खेळाडू चालले ना स्वराज मग मॅच घेऊन जाते शेलूमाता वर्ल्ड संघ कारण की यावर्षी चांगला क्रिकेट राहिले या दोन्ही खेळाडूंचं आणि सर्व संघाचं देखील ते प्रयत्न आहेत चला शतरक्षण लावण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये जायचं आपण फार चांगल्या धावा बनवलेल्या आहेत धावांचा संघर्ष होता ओली टीम संघाच्या माध्यमातून मात्र सुधाकरने चांगली फलंदाजी केली एक चांगली धावसंख्या उभारली अगदी 4 चेंडू मध्ये 20 धावा बनवल्या आणि हा टार्गेट जिथे असं वाटत होतं की 30-35 धावा होतील मात्र 50 धावांवर हा टार्गेट नेऊन ठेवलेला आहे नक्कीच कॅप्टन देखील भरपूर खुश अरविंद भोईर यांना आपण बघितलं खेळाडू कक्षामध्ये टाळ्यांचा आवाज प्रत्येक मोठ्या फटक्याच्या मागे नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सलामीची 2 वीर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील
दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये सुनील म्हात्रे सर आणि सुरेश घरस सर त्रिमूर्ती पंचांची भूमिका नक्कीच आपण बघितलेली आहे. प्रत्येक संघटनेच्या माध्यमातून पंचांच्या कामगिरीने आपण पाहत असतो. मग ग्रामीण क्रिकेट असो, मग 40 प्लसचा क्रिकेट असो, मग BC4 क्रिकेट, या तिन्ही पंचांना नेहमी आपण बघितलेलं आहे या भिवंडी परिसरामध्ये. मात्र जेव्हापासून ही संघटना सुरू झालेली आहे या तीन पंचांनी अफाट मेहनत घेतली आहे आणि कोणत्या संघावर अन्याय होणार नाही या गोष्टीकडे नेहमी ते लक्ष देत असतात. तिसऱ्या पंचांची मागणी जेव्हा करतात तेव्हा एक कुशल मुवमेंट असतो मॅचमध्ये. एखादा खेळाडू जो पूर्णपणे संघामध्ये एक मात्र असा खेळाडू असतो की तो जिम्मेदारी त्याच्या खांद्यावर असते, त्या खेळाडूचं विकेट देखील जर बघायचं असेल तिसऱ्या पंचांची नक्कीच मागणी केली जाते. मात्र दिवसभरामध्ये फक्त बिमरसाठी दुसऱ्यांदा तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली मैदानाच्या आतमधून. अतिशय सुंदर अशी कामगिरी राहिली आहे, खास करून सुनील म्हात्रे सर, मॅन फ्रॉम पिंपलास, चांगली कामगिरी राहिलेली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मंगेश भोईर आणि संजय पाटील टीमचे कॅप्टन आहेत, मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. नक्कीच थोडीशी शॉर्ट मीटिंग टीम चर्चा नक्कीच झाली असेल अरविंद भोईर यांच्यासोबत, खेळाडूंसोबत, की इथून नक्कीच या दोन खेळाडूंना टार्गेट करायचं आहे, या दोन खेळाडूंना आउट करायचं आहे, हीच चर्चा नक्की तिथे झाली असेल. आणि आता आपण पाहतोय की पूर्ण फिल्डिंग लावली जाते. पॉवर प्लेचं षटक महत्वाचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज आहे तो चांगली सुरुवात करून देईल. युसेन लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच विक्रम स्पोर्ट चषक 2025 या स्पर्धेला एन्जॉय करू शकता. टाईप करा. विजय पाटील प्रोप्रायटर आहेत, सकाळी खेळताना देखील त्यांना बघितलं आपण. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. सामन्याला सुरुवात गोलंदाज आपल्या तयारीमध्ये. अंकुश स्ट्रायकिंग वर फलंदाज मंगेश भोईर आणि नो स्ट्राईकला संजय पाटील. विकेट किपर विकेट पासून दूर आहे. शॉट थर्डमॅन लेग क्षेत्ररक्षक तयार, शॉट फाईन लेगला अरविंद भोईरला आपण पाहतोय. संजय पाटील टीमचे कॅप्टन आहेत. 50 धाबा बनवायचे आहेत. पाहूया, संघर्ष जारी झालेला आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात. अंकुश एक अनुभवी गोलंदाज आहे. आई गावदेवी ओली टीम संघाचा आपण पाहतोय. फिल्डिंग लावली गेली ऑन साइडला आपण पाहतोय. 4 खेळाडू ठेवण्यात आलेले आहेत. गोलंदाज अंकुश. पहिला चेंडू बॅकच्या स्लॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र मिस फील्ड आहे. बॅकअपला आहे तिथे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो देखील चांगला गेला होता, मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. प्रवीणच्या माध्यमातून चांगला बॅकअप दिला होता. असं वाटत की चौकार आलाय की काय पहिल्या चेंडूवर, मात्र प्रवीण खूप चांगली फिल्डिंग. अंकुश समोर खेळला फुलटा चेंडूला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलाय. फिल्डिंग चांगली आहे. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. हा खेळ आहे दोन्ही संघांचा. शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच सामना रंगताना पाहायला मिळेल. सुरुवात ज्या प्रकारे झाली आहे असं वाटतं की दोन्ही चेंडू 2 चौकारामध्ये रूपांतर होतील, मात्र फिल्डिंग जबरदस्त राहिली आहे. VS&N कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघ बघते की कोणता संघ आपल्या संघाबरोबर खेळणार आहे. ठीक, तुम्हाला येत्या 20 मिनिटांमध्ये माहिती दिली जाईल. गोलंदाज अंकुश कम्मालीची सुरुवात केली आपल्या गोलंदाजीमध्ये. टार्गेट 50 धावांचं टार्गेट आहे. संजय पाटील कॅप्टन, आज कॅप्टन नॉक खेळावा लागेल. अंकुश राईट हॅम ओढतो विकेट. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल मोठा पटका खेळायचा होता, बॅटवर व्यवस्थितरित्या आला नाहीये. टीमचे कॅप्टन अरविंद भोईर चेंडूला फिल्डिंग करतायत. फक्त एकच धाव घेतली गेली आहे. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत. बिनबाद 4 धावा.
येणारे आता 3 चेंडू मध्ये एखादा जर मोठा फटका आला नाही तर दबाव बनू शकतो. 50 धावा बनवायचे आहेत. लक्ष फार चांगलं आहे. मोठा फटका समोर उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय षटकार. अगदी फ्लॅट 6 जी बॉन्डलाईनची जी पट्टी आहे ना अगदी त्याच्यावरती चेंडू लँड झालेला आहे षटकाराच्या रूपात. षटकाराने धावा आता धावफलकावर आपण पाहतोय 10 धावा. आता म्हणू शकता की एक पॉझिटिव्ह उत्तर दिला जात आहे 50 धावांना. पॉवर प्लेचा षटक आहे. एक मात्र 2 क्षेत्ररक्षक आहेत. एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑफला. आणि मंगेश भोईर समोर चांगले खेळतात ठाऊक आहे ओली टीम संघाला. आणि एक समोर क्षेत्ररक्षक लावलेला आहे. मात्र त्याच्या प्रयत्नाला देखील आपण 90% देऊ शकता. मात्र चेंडू थांबवला नाहीये. अंकुश कमबॅक करेल का. षटकार आलाय. सिंगल डबल की विकेट. पुढचा चेंडू ओ कट करायचं होतं. स्क्वेअर ऑफ द विकेट. मात्र चेंडू सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांनी वाईट सिग्नल दिलेला आहे. एक्स्ट्रा धाव. धाव संख्या 11 धावा धावफलकावर. धाव संख्या 11 धावा धावफलकावर. अजून एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच पहिल्या चेंडूवर चुकी झाली मात्र या चुकीला सुधार करताना आपण पाहतोय चांगली फिल्डिंग. पूर्णपणे 4 झाली ही टीम आहे गावदेवी ओली टीम संघाला आपण पाहतोय. 12 धावा धावफलकावर. एक ची सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात करून दिली आहे मंगेश भोईर आणि संजय पाटीलच्या माध्यमातून. षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. फलंदाज कॅप्टन टीमचे कॅप्टन संजय पाटील स्ट्रायकिंग वर. अंकुश राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका समोर केलाय चेंडू आपल्यामध्ये. ओ किती महाग पडेल येणाऱ्या चेंडूमध्ये नक्कीच माहिती मिळेल. कॅप्टनचा झेल सोडलाय. एकच धाव पूर्ण केली आहे. कॅच सोडली की मॅच येणाऱ्या चेंडूंवर नक्कीच माहिती पोहोचली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. संजय पाटीलला जीवनदान देणं कत्री की घंटी वाजू शकतो. धाव संख्या 13 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल धावा आलेल्या आहेत तिथे 13 धावा. एक विकेट देखील मिळाला. सकाळपासून स्वराज पाटील सोबत आपल्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आमचे उत्कृष्ट समालोचक रील स्टार उमेश पाटील फ्रॉम किवनी सध्या आपल्या सोबत आहेत. धावा झालेला आहे धावफलकावर 13 धावा 13. विकेट नाहीये. भागीदारी चांगली आहे पहिल्या विकेटसाठी. नक्कीच मात्र कोणता गोलंदाज असेल जो विकेट घेईल आणि संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवील आई गावदेवी ओली संघाच्या माध्यमातून तीच कुठेतरी शॉर्ट मध्ये टीम मीटिंग नक्कीच केली जाते मैदानाच्या आतमध्ये. मला वाटतं रिप्लेसमेंट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जायचं आपण लगेचच. चला फिल्डिंग लावा. थोडंसं स्पीडअप ठेवा आपण. आई गावदेवी ओली टीम आणि लेट रिपोर्ट केलं तर 2 धावाची पॅनल्टी देखील जोडली जाते. धावा टोटल 15 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. लक्षात ठेवा शेलूमाता वल टीमचे कॅप्टन संजय पाटील पॅनल्टीच्या धावा ऍड झालेल्या आहेत. यस पन्नास धावांचं लक्ष्य आहे. पॅनल्टीच्या धावा जोडून 15 धावा धावफलकावर झालेल्या आहेत टोटली. थोडस पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जात आहे आणि पाणी घेऊन आपण पाहतोय शिवलमाता वर्ल्ड संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहे. सध्या तरी अनफिट आहेत मात्र 12वा खेळाडू म्हणून नेहमी त्यांना आपण बघत असतो. आणि जेव्हा जेव्हा आपल्या संघामध्ये चांगली कामगिरी होते तेव्हा त्या खेळाडूंना ते पारितोषिक नेहमी लावत असतात. मंगेश आणि संजय ही महत्वाची जोडी आहे शिवलमाता वर्ल्ड संघाच्या माध्यमातून.
गोलंदाज प्रवीण, महत्वाचं षटक आहे दोन्ही संघांसाठी. प्रवीण एक चांगला गोलंदाज आहे. राईट हॅम ओव्हर द विकेट. ओ पहिला चेंडू, अतिशय चांगला चेंडू टाकला गेलाय. फुटवर्क चेक केलाय फलंदाज संजय पाटील यांचा आपण पाहतोय. प्रवीण डॉट चेंडूने सुरुवात केली आहे. चांगली सुरुवात पाहायला मिळते. पुढचा चेंडू, फुलटा चेंडू, कंट्रोलचा हा स्ट्रोक, मात्र धावा कमी मिळतील. फक्त एकच धाव घेतली आहे. असं वाटत होतं की हा चेंडू सीमेच्या बाहेर जाईल. नक्कीच पंचांना विचारत आहेत. मात्र अंपर इज बेस्ट जज. सुनील मात्रे आहेत, नो डाऊट. सुरेश गिरवत आहेत. 16 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये रंगत निर्माण झाली आहे. प्रवीण राईट हॅम ओव्हर द विकेटने मंगेश सज्ज होत आहे. ओ बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेर, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव. मागच्या 4 ते 5 स्पर्धा जर बघितल्या ना आपण, मंगेश भोईरचा बोलबाला आहे. मात्र 2 खेळाडू चांगले खेळून काही होत नाही. 11च्या 11 खेळाडू जेव्हा खेळतात ना तेव्हा मॅच बनते. पुन्हा एकदा ऑफस्टिकचा चेंडू आहे. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. अजून एक वाईट चेंडू येत आहे. नक्कीच बॅक टू बॅक दुसरा वाईट आहे. अंपर इज बेस्ट जज. नक्कीच पहा, खेळाडू वृत्ती पहा किती चांगली आहे. फलंदाज मंगेश भोईर यांची, त्यांच्या बॅटला चेंडू स्पर्श झाला होता, त्यांनी सांगितलेलं आहे. स्पोर्टमॅन फिनिश. नक्कीच खेळाडू वृत्ती मैदानामध्ये पाहायला मिळाली. धावा फक्त आणि फक्त 17 धावा. 17 धावा. कम्मालीची गोलंदाजी. मी म्हणून पहिलेच सांगितलं होतं की गोलंदाजाकडे व्हेरिएशन चांगला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम चेंडू हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. आरामात 2 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. आज एक षटकार मंगेशच्या बॅटमधून नक्कीच आला होता, मात्र त्यानंतर शांतता पाहायला मिळते. 2 धावाने धावसंख्या 19 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू, प्रवीण राईट हॅम ओव्हर द विकेटने सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या बाहेर चाललंय. पंच सुरेश गरनसरचा वाईटचा इशारा येतोय. नक्कीच वाईटच्या धावा ज्या डोकेदुखी ठरू शकतात सध्या तरी, कारण की गोलंदाजी चांगली आहे. मात्र या धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 20 धावा झालेल्या आहेत. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. ओ पुन्हा एकदा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी करता येता. फुटवर्क चेक केला गेला फलंदाजाचा. कधी कधी खडे खडे लॉप करण्याचा प्रयत्न, कधी बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस तर भरपूर पुढे निघून आले होते. दबाव आहे मंगेश भोईरवर देखील महत्वाच्या मॅच मध्ये. मात्र पूर्ण दबाव इथे काढला गेलाय. गुटनाट एक सिक्सर दे. चेंडू सीमा रेखापार षटकार. मंगेश भोईर मी मगाशी पहिल्या चेंडू पासून सांगत आहे, जोपर्यंत खेळपटूवर असेल तोपर्यंत शिवमाता वर्ल्ड संघ एक चांगल्या स्थितीमध्ये. आणि आता षटकार दबाव न घेता षटकार पेश केलेला आहे. धावा झालेल्या आहेत. आता धावफलकावर 26 धावा. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धावा बनवायचे आहेत. नक्कीच चांगले 5 चेंडू टाकले होते, त्याच्यामध्ये 2 व्हाईट होते, काही हरकत नव्हती. मात्र हा चेंडू खूपच खराब टाकला होता. पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रमोद भुईर आपल्या खेळाडूंना पाणी घेऊन जाताना आपण पाहतोय. पाणी नाही तर एक मेसेज नक्कीच असावा. मात्र तिसरा गोलंदाज कोण असेल जो संघाला कमबॅक करून देईल आपल्या संघामध्ये. एक स्पर्धा जिंकली आहे आई गावदेवी ओली टीम संघाने. या स्पर्धेने देखील त्यांचं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. प्रयत्न करावेच लागतील. प्रयत्न ही परमेश्वर. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाहीये तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार नाहीये.
आपण पाहताय तर विक्रम स्पोर्ट्स चषक 2025 आयोजक विक्रम स्पोर्ट 40+ वडूनगर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सर्वप्रथम चाचणी स्पर्धा झाली. चाचणी स्पर्धेनंतर एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला आली आणि आज अगदी एक मोठी स्पर्धा, कोणत्या गोष्टीची कमतरता नाहीये. सर्वप्रथम सुंदर असा लाईट एलिकास आपल्याला पाहायला मिळतं USN यांच्या माध्यमातून. त्यानंतर सुंदर असा खेळाडू कक्ष भरवण्यात आलेला आहे. प्रेक्षकांसाठी बसण्याकरता व्यवस्था आहे. कॉमेंट्री बॉक्स अलग आहे. नक्कीच त्याबरोबर व्यासपीठ देखील खूप चांगला पाहायला मिळत आहे. आणि तिसऱ्या गोलंदाजीसाठी तयारी इथे पाहायला मिळत आहे. दयानंद गोलंदाज कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय पाहूया आपण. अगदी पहिल्या 2 षटकांसाठी 11 मिनिटं खर्च झालेले आहेत, लक्षात असू द्या. शॉर्ट बॉल आणि कॅप्टन संजय पाटीलच्या बॅटमधून येणारा हा षटकार आहे. कमालीचा हा षटकार पाहतोय आपण. आता दोन्ही फलंदाज आपल्या अंदाजामध्ये फलंदाजी करताना मंगेश भोईरने देखील एक षटकार ठोकला आणि संजय पाटीलने देखील एक षटकार ठोकला. आतापर्यंत धाव संख्या 32 धावा धावफलकावर. मी अगोदर सांगितले झेल जी सोडली गेली ना कॅप्टनची, ती महाग पडू शकते आणि ती महाग आता पडली आहे. $70 लगा तो 6 परफेक्ट मिडल झाला होता. पुन्हा एकदा अजून एक हा चेंडू चाललाय. आता प्रवीण आहे तिथे, चुकी होणार नाहीये. फलंदाज आउट, विकेट. कमबॅक करताना गोलंदाज आपण पाहतोय या दयानंदला. नवीन फलंदाज रुपेश मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर. अजून एक हिटर मैदानाच्या आतमध्ये रुपेश. नक्कीच 2 ते 3 मीटर आतमध्ये झेल पकडली आहे. असं वाटत की षटकार जाईल. ठीक आहे, पंच अर्धा फूट, काय हरकत नाहीये. अंपर इज बेस्ट जज भाऊ पाटील. रुपेश नवीन फलंदाज. सामना रंगला गेलाय. ओहो, दांडी गोल, विकेट. 2 गेंदों पे 2 शिकार करते हुए गेंदबाज दयानंद. आल्या पावली पुन्हा एकदा परतीचा प्रवास पाहतो आपण रुपेशला. आता स्ट्राईकला मंगेश भोईर कधी येतील हे पाहणं फार महत्वाचं असेल शिलूमाता वल संघाच्या पाटीलकरांना. कारण की सेट फलंदाज आहे. संजय पाटीलने साथ सोडली. मंगेश भोईरजी त्यानंतर रुपेशने देखील साथ सोडली आहे. आता इंद्रपाल मैदानाच्या आतमध्ये. 9-18 इक्वेशन. चेंडू मागे 2 धावा बनवायचे आहेत, मात्र सोपं नाहीये. इंद्रपाल गोलंदाज आपल्या तयारीमध्ये. विकेटची हॅट्रिक होईल का? आली तर टी शर्ट मिळेल, मात्र त्याहून संघाला खूप चांगलं काम होऊ शकतं. संघासाठी विकेटची हॅट्रिक आली तर पूर्णपणे दबावामध्ये टीम जाऊ शकतो. शिलूमाता बल मोठा फटका खेळलाय. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. मी मागच्या चाचणी स्पर्धेपासून सांगत आलेला आहोत 70-70 चेंडू असा आहे जेव्हा मैदानामध्ये बाउन्स होतो तेव्हा चेंडू सीमेच्या बाहेरच जाताना बघतो आपण. चौकार आलेला आहे. दबाव जो आहे पूर्णपणे शिलूमाता वल संघावरून निघलेला आहे, कारण की षटकाराला 2 विकेट आल्यानंतर चौकार आलाय. धावा झालेला आहे 36 धावा धावफलकावर. 14 धावांची आवश्यकता आहे. इंद्रपालची चांगली सुरुवात पाहायला मिळते.
या चालू अंगामध्ये जे बजरंग कारुली संघाने या चेंडूवर चांगली फिल्डिंग केलेली आहे. जेव्हा ते बाउंड्री लाईनवर आपण पाहतोय, जेव्हा षटकाराच्या रूपात चेंडू जेव्हा येतो मैदानाच्या पहिला वन बाउन्स होतो, तेव्हा त्यांचे फिल्डर अगदी तयारीमध्ये असतात आणि चेंडूपर्यंत धावताना मी नेहमी बघितलाय. त्याचा अनुभव थोडासा घ्यावा लागेल. जेव्हा तुम्ही सराव करता या चेंडूवर, हा अनुभव फार उत्तम असतो. तो अनुभव घेणं फार महत्वाचं प्रत्येक संघाला. कारण की जेव्हा चेंडू बॅटला लागतो तेव्हा षटकार आणि चौकारच पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॅटवर आला नाहीये व्यवस्थितरित्या, मात्र एक धाव मिळेल. इथे धाव फार महत्वाची आहे, ती पूर्ण झाली आहे शिवलमातावल संघाच्या माध्यमातून. धाव संख्या 37 धावा, 13 धावांची आवश्यकता आहे. महत्वाचा चेंडू आहे. मागच्या मॅचचं इक्वेशन आलेलं आहे. हा चेंडू महत्वाचा दोन्ही संघांसाठी. दयानंद राऊंड विकेटने मोठा फटका खेळायचा होता. विकेट किपरने केली आहे चुकी. लॉंग स्टॉप सीमेच्या दिशेने चेंडू, फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. आता तिसरा डाव घेण्याचा प्रयत्न होता इंद्रपाल यांचा, मात्र मंगेश भोईर यांचं लक्ष होतं. लीग बायच्या स्वरूपात पहा, बॅटनं धाव आली नाहीये, मात्र पॅटनं धाव आली आहे आणि ती धाव नक्कीच इथे मिळाली आहे. आता इक्वेशन असेल 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल आणि पाण्याची माग केली आहे मैदानामध्ये. पाणीच चला मैदानामध्ये जायचंय आपण. 40+ मध्ये पाण्याला हे नाहीये, पाणी कधीही तुम्ही घेऊन जाऊ शकता. पहिला षटक असो मग पहिला चेंडू का नाही, पण पाणी महत्वाचं आहे. कारण की सर्व ज्येष्ठ खेळाडू आहेत ज्यांनी भिवंडीचं नाव क्रिकेटच्या मध्ये उंच केलं, प्रत्येकाने आपापल्या गावाचं. ते खेळाडू आपण खेळताना पाहतोय. एक मान सन्मान पूर्वक हा खेळ त्यांचा पाहायला मिळतोय. कॅप्टन संजय पाटील मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. चांगला खेळ सध्या तरी दोन्ही संघाच्या माध्यमातून अजूनही शो आहेत. कॅप्टन अरविंद भोईर सांगत आहे गोलंदाजाला की या धावा आपण इथून डिफेन्स करू शकतो, फक्त चेंडूची लेंथ लाईन चांगली असणं फार महत्वाची आहे. टीम मीटिंग मध्ये सर्वांनी एकत्र येणं फार महत्वाचं असतं. सर्व खेळाडू आपण पाहतोयत, कोणी सावलीमध्ये बसला आहे तर कोणी बॅनरच्या मागे. मात्र अरविंद भोईर आपल्या गोलंदाजासोबत चर्चा करतात. पाणी आता मैदानाच्या बाहेर संजय पाटील जाताना पाहायला मिळतील, कारण की वेळ समाप्त झाली आहे. चला कॅप्टन संजय पाटील, आपण या मैदानाच्या बाहेर सामन्याला सुरुवात करायची आहे. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. सामना अजूनही समाप्त झालेला नाहीये. यावर्षी लो स्कोरिंगचे सामने फार रंगतदार. एक सामना तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला देखील स्मित येईल चेहऱ्यावर. 24 धावा अगदी बनवल्या होत्या आई गावदेवी ओली संघाने आणि त्या धावा डिफेन्स केल्या होत्या. एक चांगल्या संघाला घरचा रस्ता दाखवला होता या संघाने आणि तिथूनच ती मॅच त्यांना लकी ठरली होती आणि त्यांनी फायनल जिंकली होती सोनाल्याच्या स्पर्धेमध्ये. हा खेळ त्यांचा होता. आता आज 50 धावा बनून सुद्धा शेवटच्या षटकामध्ये फक्त 11 धावा ठेवल्यात. आणि आता गोलंदाजीसाठी आपण पाहतोय की गोलंदाज कैलाश, आज कैलाशने धीमा क्रिकेट खेळले, मात्र गोलंदाजीमध्ये 11 धावा थांबवायचे आहेत. ओ मोठा फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहे आणि इथं मिळालेला हा विकेट. प्रवीण क्या बात आहे, चांगली झेल. इंद्रपाल आउट होत आहे. इंद्रपाल अजूनही शो नाहीये की नक्कीच भाऊ पाटील सांगितलं की 2 फूट आतमध्ये ही झेल पकडली आहे. आज भाऊ पाटील आमचे जे पंच आहेत असं वाटतं की ते नक्कीच टेप घेऊनच बसलेले आहेत. सुनील म्हात्रे सरांच्या चेहऱ्यावर स्मित आहे. जेव्हा भाऊ पाटीलचं नाव घेतलं का सुनील म्हात्रे हसलंच पाहिजे. आयुष्यामध्ये काय आता हसायचंच आहे. तुम्ही जितकं हसाल तितकं जगणार तुम्ही. नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. अजय, पुढचा चेंडू, चांगला स्ट्रोक, एक महत्वाचा स्ट्रोक खेळला कारण की स्ट्राईक दिली आहे मंगेश भोईरला आणि 2 नाही तर 3 धावा झाल्या असत्या असा थ्रो फेकला गेलाय. मला वाटतं प्रेमनाथ आहे तिथे. यस मैं हूं ना.
वडूनगरचे जाऊ आहेत, क्या बात आहे. नक्कीच नक्कीच सासूरवाडीला जेव्हा येतो तेव्हा दबाव असतो सासूरवाल्यांचं देखील. मात्र महत्वाचा मॅच आहे. चला मॅच कडे जाऊया आपण. 10 धावांची आवश्यकता, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज कैलास चांगली गोलंदाजी करतोय. मंगेश भोईर सज्ज होत आहे. शॉर्ट बॉल बॅटच्या रडार मध्ये, चेंडू चाललाय सीमा रेखा पार, षटकार. एन्जॉय क्रिकेट, क्रिकेट माय लाईफ, क्रिकेट माय एन्जॉय. क्रिकेट एन्जॉय साठी खेळला जातो, मात्र संघर्षासाठी, माझ्या गावाच्या नावासाठी, माझ्या अंगामध्ये असलेला माझा टी शर्ट माझ्या गावाचा आहे, तर मी माझ्या गावासाठी खेळतोय असं दाखवत असताना मंगेश भोईर षटकार येत आहे. आता मंगेश भोईर आपण पाहतोय की षटकारांच्या हॅट्रिकवर आलेला आहे, कारण की मागच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता आणि आता षटकाराच्या हॅट्रिकवर मंगेश भोईर आहे आणि षटकार आला तर मॅच देखील फिनिश होईल. मात्र इथून कैलासला मी एकच सांगेल, अभिनय तो कभी नाही. धावा आहेत वाचवण्याकरता 3 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 3. कैलास मोठा फटका खेळलाय आडव्या बॅटनं, ओ व्हाट अ कॅच, क्या बात आहे. मात्र काय घडलं, पंच देखील शो नाहीयेत. यस, तिसऱ्या पंचाला रेफर केलाय. काय प्रयत्न राहिले होते तिथे, जबरदस्त एफर्ट पाहायला मिळेल रिप्ले मध्ये युसेनच्या माध्यमातून. सुपर असं लाईट एलिगस आपण पाहतोय, सुपर से ऊपर. नक्कीच स्लो मोशन मध्ये बघितला जात आहे की चेंडू अगदी हातामध्ये आले की चेंडू मैदानामध्ये पहिला बर्स्ट झाले, हेच फक्त बघायचंय आपल्याला. सुनील म्हात्रे सरांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे महत्वाच्या मॅच मध्ये. जबरदस्त टेक्निकल टीम, UCN लाईव्ह. विजय पाटील यांचा हा लाईट टेलिकास्ट अजूनही स्लो मोशन मध्ये बघतायत. मात्र हृदयाचे डोके नक्कीच इथे थोडेसे वाढले गेलेले आहेत बॅटिंग करणाऱ्या संघाचे, मग फिल्डिंग करणाऱ्याच्या. आणि किती धावा घेतल्यात हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. भाऊ पाटील फ्रॉम खारबाव आमचे तिसरे पंच चेक करतायत. चेंडू हातामध्ये डायरेक्टली आलंय की मैदानामध्ये पहिला बाउन्स झालाय तेच फक्त चेक करतायत. इज बॅटर इज आउट, बडा झटका लगता हुआ, मोठी विकेट. मॅच ही गोल्डन विकेट देखील होऊ शकतो. म्हणजेच येणारे 2 चेंडू आणि 3 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत. अगदी पायाचा जो स्पोर्ट्स शूज आहे त्याच्या वरती हात ठेवून जेल पकडली, क्या बात आहे. जेल आवडली असेल तर नक्की टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. कम्मालीची कॅच. आता कॅच पकडली की मॅच 2 चेंडू 3. थोडस आमचे ऑपरेटर थोडस आपण इक्वेशन चेंज करायचंय. धाव संख्या 46 झाले, 4 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 4. नक्कीच मागच्या चेंडूवर 1 धाव आली होती. मात्र नवीन फलंदाज स्वप्नील आलाय. बॅटिंग कमीच मिळते स्वप्नीलला, मात्र जेव्हा खेळतो तर कमालीचा खेळतो हा खेळाडू. 2 मध्ये 4 कंपल्सरी बनवायचे. राऊंड विकेटने कैलाश. मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. टाळ्या सुरू झालेल्या आहेत आई गावदेवी होली संघाच्या माध्यमातून. 1 चेंडू 4 धावा. ओ माय गॉड, मॅच होता कुठे आणि आला कुठे. मंगेश भोईर जिथे आउट झाले तिथे दबाव आला होता. मात्र स्वप्नील जेवढ्या चुका झाल्यात ना तेवढ्या सगळ्या माफ होतील जर या चेंडूवर धावा बनवल्या तर स्वप्नीलने. आणि कैलासला 7 खून माफ.
एकच चेंडू लिगल चेंडू टाकायचा आहे. फुलटॉस चेंडू ऑन साईडला शतरक्षक आहे आणि सुंदर अशी झेल आणि हा सामना जिंकला आणि गावदेवी ओली संघाने. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम शेलूमातावल खऱ्या अर्थाने क्रिकेटचा विजय झालेला आहे. जबरदस्त दोन्ही संघांची जिद्द चिकाटी पाहायला मिळाली या मॅच मध्ये. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच ज्याने महत्वाची विकेट घेतली आपल्या गोलंदाजीमध्ये मंगेश भोईरची, तो गोलंदाज आहे कैलास. इज अ मॅन ऑफ द मॅच. धावा भरपूर चांगल्या बनवल्या होत्या. 23 धावा देखील बनवल्या होत्या. प्रवीणने गोलंदाजी देखील टाकली होती. त्याला विकेट मिळालं होतं, मात्र महत्वाचे 3 विकेट आले शेवटच्या षटकामध्ये. म्हणूनच कैलासला ही मॅन ऑफ द मॅच दिली जात आहे. अभिनंदन. हार्ड लक टफ लक शेलूमाता वल. पैसा उसूल सामना आयोजकांचा. महेश काबूकर दादा देखील भरपूर खुश. रंगतदार सामना पाहायला मिळाला प्रेक्षकांना. जबरदस्त ही झेल आणि मी तिथूनच म्हणलेलं होतं की कॅशने तर मॅच पकडली आहे. चला आई गावदेवी रांजोली टीम कॅप्टन